नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून आणि आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारद्वारे त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज दिले जाणार आहे। आता हे कर्ज नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, तसेच या कर्जासाठी अर्ज कसा करायचा, याची प्रक्रिया काय आहे आणि काय असणार आहे, याबद्दल विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने देखील या योजनेबद्दल महिलांना माहिती देण्यात आलेली आहे आणि तीच आपण आज पाहणार आहोत। विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली आणि राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाणारी अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना सुमारे 11 हप्ते 1500 रुपये प्रमाणे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले आहेत। आता जून महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहेत आणि त्यासोबतच जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी आपला व्यवसाय उभा करण्यासाठी छोटा मोठा उद्योग सुरू करता यावा म्हणून त्यांना योजना अंतर्गतच एक रकमी त्यांच्या व्यवसायानुसार 30,000 अथवा 40,000 रुपये त्यांना कर्ज स्वरूपात देणार आहे आणि जसजसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या संबंधित महिलेचे पैसे जमा होणार आहेत तसेच ही कर्जाची रक्कम त्या ठिकाणी संबंधित बँक कट करून घेणार आहे आणि या स्वरूपाने ही योजना चालणार आहे। लाडकी बहीण योजना कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? आता यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कर्ज घ्यायचे असल्यास म्हणजेच की ज्या बहिणींना अथवा महिलांना काही व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज हवे असल्यास त्यांनी अर्ज कुठे करायचा? तर यासाठी सरकार लवकरच एक शासन निर्णय प्रकाशित करणार आहे आणि त्यानुसार मग कोणत्या बँकेमधून हे कर्ज मिळणार आहे किंवा कोणकोणत्या बँक ही प्रकरण करायला तयार असणार आहेत, याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे। याचा अर्थ असा होतो की या योजनेची घोषणा झालेली आहे, मात्र अजून या योजनेअंतर्गत अंमलबजावणीची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू केली नाही, परंतु येत्या काही दिवसातच या योजनेची देखील अंमलबजावणी सरकारद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना कर्ज घेतल्यास त्याला किती व्याज असणार? लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे व्यवसाय लोन अथवा कर्ज दिले जाणार आहे त्याला बँक किती व्याजदर घेणार, हा देखील प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे। तर याबद्दल देखील ही रक्कम बिनव्याजी देण्याचे सरकारचे धोरण असल्याची माहिती मिळत आहे। म्हणजेच की यासाठी जे काही व्याजदर असणार आहे ते बँकेला सरकारद्वारे दिले जाईल आणि लाडक्या बहिणींकडून यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नसल्याचे बोलले जात आहे। परंतु हे ज्यावेळी अधिसूचना अथवा शासन निर्णय प्रकाशित करण्यात येणार आहेत त्याच वेळी आपल्याला याची खात्री देता येणार आहे, कारण जोवर अंमलबजावणी प्रक्रिया होत नाहीत तोपर्यंत या संदर्भात कुठलीही खात्रीशीर माहिती देता येत नसते। धन्यवाद।